शेअर बाजारात आज पडझड, सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला. निफ्टी ही 22,450च्या खाली. बारामतीचं विमानतळ आता एमआयडीसीच्या ताब्यात. रिलायन्स समूहाचा करार रद्द करत एमआयडीसीने ताबा घेतला. धावपट्ट्या वाढवण्यासह विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंध बंधाऱ्यात केवळ 8 ते 10 दिवस पुरेल इतकं पाणी शिल्लक. उजनी धरणातून सोलापूरसाठी 6,000 क्युसेकनं पाणी सोडलं. अमरावती विमानतळाचं लोकार्पण 16 एप्रिलला होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होईल. 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेतात ठिकठिकाणी पाणी साचलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर. नियमावलीनुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार. राज्यातील तापमानाचा पारा 40ची पार. मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. हिंदू स्मशानभूमीत नवबौद्धांचे अंत्यसंस्कार थांबवल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे राज्य उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे आदेश. गडकरी रंगायतन मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत दाखल करा. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रशासनाला सूचना. रंगायतन नूतनीकरणाच्या कामाबद्दल म्हस्केंकडून समाधान व्यक्त. मुंबईतील विक्रोळी, पद्मनगर, भांडूप आणि विजय गार्डनर मेट्रो स्थानकं जोडली जाणार. मेट्रो स्थानकं पादचारी पुलाने जोडण्यासाठी एमएमआरडीएची निविदा प्रक्रिया सुरू. प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार. शिवडी वरळी उन्नत मार्गाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा पूल पाडला जाणार. सूचना हरकती जाणून घेतल्यानंतर वाहतूक पोलीस निर्णय अंतिम निकाल देणार. मुंबईच्या सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह 5 डॉक्टरांना मानवी हक्क आयोगाची नोटीस. सोलापुरातील गंभीर रुग्णाला दाखल करून घेण्यास विलंब केल्याचा डॉक्टरांवर ठपका. पारवी धरणात 47% पाणीसाठा. आंध्रा धरणातील पाणीसाठाही 51%वर. रणरणत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची शक्यता. पुणे शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामं 7 जूनपूर्वी पूर्ण करा. अतिरिक्त आयुक्तांकडून पुणे पालिकेच्या विविध विभागांना आदेश. नांदेडमधील कठडे नसलेल्या विहिरींना 1 महिन्यात कठडे बांधा. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शालेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून झालेल्या अपघातानंतर हे आदेश. जळगावच्या पारोळ्यात रब्बी हंगाम 2024 ते 25 साठी ऑनलाईन नोंदणी सुरू. पोर्टल सुरू झाल्याने नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा. शेतकरी संघासमोर रात्रीपासून शेतकरी ठाण मांडून. छत्रपती संभाजीनगरमधील औट्रम घाटात 3 बोगद्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. औट्रम घाटात 15 किलोमीटर लांबीचे 3 बोगदे उभारले जाणार. रेल्वे आणि रेल्वे रस्ते वाहतूक मंत्रालयाची 50% भागीदारी. ठाण्यातील चिखलीत रेणुका देवीचा वासंतिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. मिरवणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या मानाच्या बैलजोड्यांचा वापर. पालघरमध्ये 71 वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्ट दाखवून 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गंडा. अंधेरी पोलीस अधिकारी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणूक. आंतरराष्ट्रीय टोळीच्या 8 आरोपींना अटक. अमरावतीत भर चौकात रील स्टार्सचा धुमाकूळ. पंचवटी चौकात ट्रॅफिक असतानाही रील बनवलं. रस्त्यात रील बनवणाऱ्यांवर कारवाई करा. नागरिकांची मागणी.